मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे ये रे माझ्या मागल्या. एखादा सत्रयाग यज्ञ वर्षानुवर्ष चालत राहतो. अशा यज्ञात अनेक आहुती, विविध ठिकाणचे योगी साध्वी येऊन मंत्रोच्चार करून हा यज्ञ अविरत चालू ठेवत असतात. अगदी त्याचप्रमाणे त्याहीपेक्षा जास्तच प्रमाणात या महामार्गाचे काम वारंवार ठेकेदार बदलत आहेत, कामगार बदलत आहेत. एवढंच काय, पण सरकारही बदलत आहे. पण काम मात्र कासवाच्या गतीनेच चालू आहे. अनेक नागरिकांच्या प्राणांच्या आहुती या महामार्गावर गेल्या आहेत, पण परिस्थिती मात्र जैसे थे अशीच आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे फार महत्त्वाचा सण. याकरता कोकणाकडे हजारो चाकरमानी येत असतात. त्यावेळी रोडची आरडाओरड सुरू झाली की तेवढ्यापुरती मलमपट्टी होते. पुन्हा ती जखम उघडी पडते. पावसाळा संपला की तातडीने कामाला वेग येणं गरजेचं आहे. पण जून महिन्यात रस्त्यावर पडलेले खड्डे याविषयी जून महिन्यातच सुजाण नागरिक चैतन्य पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लेखी निवेदनाद्वारे या रोडविषयी विचारलेले प्रश्न, या रोडवर गतिरोधक किती, रोडवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीची कालमर्यादा किती, यावरील निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की रोडवरील पडलेला खड्डा 48 तासाच्या आत बुजवला जाईल. तर मग जूनमधील खड्डे नोव्हेंबर उजाडला तरी ते आहेत त्याच अवस्थेत कसे आहेत, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबतच आज रस्ते, पाणी, कचरा विल्हेवाट या गरजा देखील मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहेत. मुंबई गोवा महामार्ग नाव मोठे, लक्षण खोटे असंच आहे. कारण चुकीचे सर्व्हिस रोड, कामे चालू असतानाची पडलेली रेती, विद्युत पोळांचे व्यवस्थापन, भले मोठे खड्डे, मुख्य म्हणजे रस्त्यावर बांधकामासाठी वापरण्यात आलेला स्टील बाहेर लटकत असल्याने वेगात येणाऱ्या वाहनास अचानक वेग कमी करावा लागतो किंवा मग गाडी बाजूस घेऊन मार्गक्रमण करत असताना अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. निवडणुका होतील, सरकार बदलेल, पुन्हा कदाचित ठेकेदारही बदलतील, पण मग जनतेच्या समस्यांचा वाली कोण? आणि वर्षानुवर्ष हा महामार्ग, रस्ता बंद, काम चालू याच बोर्डात अडकून राहणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न येथील सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत. महामुंबईसह तृप्ती भोईर, पेण. नमस्कार बंधू भगिनींनो, आता आपण आहोत कासू या ठिकाणी. आजची दिनांक आहे 7 सप्टेंबर 2024. कोकणातील चाकरमानी कोकणकर बहुसंख्येने कोकणात जात आहेत गणेश उत्सवासाठी. आणि जात असताना आपल्या लोकप्रतिनिधींची कमाल म्हणून हा एवढे वर्ष रखडलेला रस्ता आपल्या सर्वांना माहितीच आहे. ते देखील असताना आपण काही ठिकाणी असे पॅचवर्क आहेत किंवा असे अरुंद रस्ते आहेत, त्या ठिकाणावरून आपण 3-3 आणि 4-4 गाड्यांची लाईन करतोय आणि म्हणून हा आपल्याला ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागतो मित्रांनो. तर ह्याच्यासाठी आपण एक जाताना जी आपल्याला शिस्त हवी आहे की गाडी एकाच्या पाठीमागे एक गाडी गेली पाहिजे, तसं न होता इथे 3-3 आणि 4-4 लेनची गाडी नव्हे तर सर्व्हिस रोडवरून पण गाड्या येत आहेत. आणि या गाड्यांना म्हणजे शिस्त लावण्याचं काम देखील कोण करेल हे कळत नाहीये. कारण की आपण पाहताय की बसेस देखील आहेत, महाराष्ट्र शासनाच्या ज्या एसटीच्या ज्या बसेस आहेत त्या देखील इकडूनच येत आहेत सर्व्हिस रोडवरून आणि अख्खा रस्ता भरलेला आहे. आणि हे थांबण्यासाठी आपण नागरिक कुठेतरी पुढे येणं गरजेचं आहे. कोकणातील नागरिकांनी ही जी गर्दी याच्यासाठी करतो आपण, जाताना एका टाइमला, त्या टाइमला जेव्हा आपले लोकप्रतिनिधी निवडताना जरी केली असती तर ही 17 वर्ष रखडलेला रस्ता आज आपल्याला पाहायला मिळाला नसता मित्रांनो. याच्यासाठी कोकणकरांनो जागे व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुजाण नागरिक जन आक्रोश समिती.